स्वयंपाक भाजीचा सगळा कार्यक्रम उरकला घरातला. पण आत्तापासून घ्यायचे आहे मला पिलं. आणि बाहेरचा पसारा तर तुम्हाला दाखवायचाच राहिला अजून. आणि हाच पसारा करायला मला 2 वाजतात. पाणी तर चुलीवरच आहेच आपलं. आणि आज तिला चारा नाही खवरायले. त्याच्या आवडीचा चारा नाही वाटते. त्याला आवडते अबाठा. आणि हे आमचे टिंगे पिलं डाऊन ठेवलात डाल्याखाली. आणि यायचा हा एवढा पसारा. आणि डोंबडीले आज तिकडेच बांधलं होतं, इकडे सोडलंच नाही डोंबडीले. पिलं पाजून घ्यावं लागतात पहिले, कारण का पिलायचं खेळतात मग जराशे मायच्या भोवती भोवती. तसे दिवसभरही खेळतातच ते माय कामं व्हायला, पण तरी मायच्या भोवती खेळलं बरं वाटते जरासं. झाला आता दरवाजा पॅक. 2 वाजे लोक. चला लागा आता आपल्या कामाला झाडझुडीच्या. आता हे झाडझुड लई सोपी वाटते तुम्हाला, पण एवढी पण काही सोपी नाही झाडझुड. पहिले सगळं बकरायचं शेण जमा करावं लागते. पुंजके काही इकडचे 3 ठिकाणी पुंजके करावं लागत बकऱ्याच्या शेणाचे. काही इकडचे आणि काही हे इकडे बांधतो बकऱ्या, यायचं शेण जमा करावं लागते. आणि नंतर मग एकसारखं झाडू मारावं लागते. जेवढं दाखवतं तेवढं काही सोपं नाही का. पण घरच्या लोकांना वाटते काही कामच नाही दिवसभर, फक्त पिलं पाजायचंच काम आहे. इकडून झाडून काढा, तिकडून झाडून काढा, पसारा आवरा. आता ही इटा ठेवल्या, काल ते इटा बी नाही पुरायला बकऱ्या. काय करा, कोणतीच गोष्ट जाग्यावर राहत नाही. तेही पाडून टाकतात. आणि आमच्या आईनं काय केलं, सकाळी त्याला बकरा बांधल्या आणि बकऱ्याने सगळे वखर फोडले खाली. काल मी पद्धतशी ठेवले होते लावून. सगळेजण वावरात गेल्यावर काय करावं मला हेच सुचत नाही. आता जरासं गवत काढून राहिली मी. अजून भांडे राहिले घासायचे. हे एवढे सगळे भांडे राहिले घासायचे, सगळा पसाराच आहे प्लॅटफॉर्मवर. आणि हे गवत काढायचं सुचू राहिलं मला आता, कारण का एवढी सगळी माती आज हे उचलायला लागते. एका इकडे टाकायला लागते, काही माती वर न्यायला लागते. चला मग एवढे भांडे आणि एवढं गवत काढून घेते मी. दारात जर एवढं गवत झालं तर मग काय पाहायला लागते. मग लोक घरात असून नसून काहीच फायदा नाही त्याचा. तिला चारा बांधून दिला 1 मूठ. आता 3 पैलवान खाऊ राहिले. आणि हे 2 जे मागचे पैलवान आहात ते आले. 2 बसेला आणि 1 जण फिरू राहिले इकडे तिकडे दारात. हे पाहू शकता तुम्ही. ते 2 बिचारे मस्त दूध पिऊन आराम करतात. आणि हे हिंडगोडं हिंडते. आज ना माती भरायला काहीच नाही, काहीतरी नेळ लावा लागेल. मी या माठात काय लावायचं ते सुचत नव्हतं. आता त्याच्यात का ढेमशाच्या बिया लावल्या आणि टमाटे मस्त जगले आपले, मिरच्या बी मस्त जगल्या. आणि तुम्हाला माहीत आहे का, मेथीची भाजी तर खूप बिरली, मस्त असे कोंब आले त्याले. मला सगळा हा प्लांट वळलो का मेथीची भाजी खायला भेटते मला. म्हणजे खायला भेटतेच मला, समजूनच राहिलं ते. कारण का आज 3 दिवस झाले मी याच नांदत आहो. 1-2 वाजे लोक माय हेच काम चालते रोज. आणि आज ना एवढी मोठी माती आणली मी. हा टी व्हीच्या मागचा बॉक्स आहे आणि याच्यात म्हणजे असं एवढं मस्त झालं ना हे कुंडीसारखं का. याच्यात मी एवढी माती भरली. आणखी 1 टोपलं बसते, पण आता मी काही ते भरत नाही, कारण का लई थकली मी आता. आणि याच्यात लावतं हे लईच जास्त खोल आहे तर भेंडी आणि 4-5 बिया गवाराच्या. कारण का भेंडीची मूळ खोल असते ना त्याच्यानं. असं मस्त अंतरावर लावता येऊ राहिलं याच्यात.
वर झाडं गेले का मस्तपैकी भेंड्या येतात त्याला आणि गवाराच्या शेंगा. चारच बिया आणल्या गवाराच्या शेंगाच्या. दूर दूर पाहिजे पण आता स्पेशल एवढं तशीच लई मेहनत लागू राहिली म्हणे. माती आणायला वरून खालून वर. आता हे एवढं बी पेरलं म्या आणि तुम्हाला दाखवतो मेथीच्या भाजीला किती मस्त कोंब आले ते. हे एवढ्या बिया उगवेलो आणि मोठ्या व्हायलो तर मेथी खाऊनही बसतो मी, डबलही टाकू शकतो. मस्त अशी मेथीची भाजी उगवली आपली. हे पाहू शकता तुम्ही. 2-3 दिवसात तर झाडं बी होतं त्याचे. 3रा दिवस आहे आज. मेथीच्या भाजीला मस्त असे कोंब आले. आता पावसाळ्यात म्हणतात मेथीची भाजी उगवत नाही, पण याला लावली मी अशी नेट. अशी नेट लावली म्हणून मेथीची भाजी मस्त अशी उगवू राहिली. एकाच टोपल्यावर नेट ठेवली मी, बाकीच्या टोपल्यावर काहीच नाही ठेवलं. आज तर एवढा पसारा आणून ठेवला ना मी. स्टँड ना टोपलं, एक पाण्याची कॅन आणि हांडा बी आणून ठेवला. आता हे स्टँड असं जाऊ शकते जर गेलं तर खाली, पण नाही निघ भस्कन ना. तुम्हाला दाखवणं गरजेचंच होतं म्हणून स्टँड आणलं होतं मी आज वर. स्टँड तर गेलं आपलं खाली. आता फक्त राहिले भांडे आणि मी आणि मोबाईल. खालचा पसारा आवरा लागते. वरचा तर झाला. आता टीव्हीचा बॉक्स कामात आला नाही का. आयुष्यभर त्याच्यात भेंडे लागले तर भेंडे तरी खाऊ शकतो. 1 नंबर कुंडीसारखा झाला प्लांट. मला वाटलं काही कामातच येत नाही का. आणि आज काच्यात माती भरावं याचंही टेन्शन आलं होतं मला लई भारी. चला मग खाली आता लागली लई जीव खाय भरू राहिला. आज असा गरमाई होऊ राहिली, भूकही लागली आणि जीवही थकला. आता सगळं तर घेऊन आली मी खाली. पाण्याची कॅन, हांडा, टोपलं. ते टोपलं ठेवलं पण राहिलं आपलं स्टँड. आणि स्टँडचा आमचा नटही पडला होता. एक टाईमच्या बाया आल्या घरी, नट पडला होता ना त्याला. हा नट. तो नट लई कामाचा आहे, लई जास्त पडते आणि त्याला मी जपत ठेवू राहिली. नाही तर मग 500-600 रुपये खर्च करावा लागतात. चला आता पटकनच बाहेरचे कामं सगळे उरकून घेतो म्हणजे झाले बाहेरचे कामं आणि घरातलेही झाले. आता फक्त मला उरक्याचं राहिलं तेवढं उरकून घेतो मी पटकन. सकाळपासून भाजी करून ठेवली तर त्याने झाकण लावायला मिळालं. या मग जेवण करायला. आता भूक लई जोराची लागली. जोरही करू राहिली, सोरही करू राहिली.